मागे फार एक चांगलं विधान झालं होतं. महाराष्ट्रात जेव्हा आप आलं त्यावेळेला की ते जर आप असतील तर आम्ही त्यांचे बाप आहोत. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी ते असं म्हणाले की विरोधी पक्षाच्या एका नेत्याने मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती. तुम्हाला काय वाटतं सर, नितीन गडकरी जरी ऑफ द रेकॉर्ड बोलले असतील तरी हा नेता कोण आहे? चंद्रचूडांनी का इम्रान खानला बोलवायचं का मोहम्मद युनूसला बोलवायचं? त्यांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना बोललं असेल किंवा पंतप्रधानांनी इच्छा व्यक्त केली असेल, त्यात गैर काय आहे? सो नंबर 1 पार्टी विल बी बीजेपी. नंबर 1 पार्टी विल बी बीजेपी. नंबर 2 उद्धव ठाकरेंनी जर ती स्ट्रॅटेजी केली तर दे कुड बी अ सरप्राईज गोइंग अप द लिस्ट. व्हॉट अबाउट मनोज जरांगे? मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं काय आणि त्यांच्या या निवडणुकीतल्या भूमिकेचं काय? पण आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंकडे काय पर्याय असू शकतात? मला असं वाटतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणं जवळपास आत्ताच्या घडीला सध्याच्या फ्रेमवर्कमध्ये अशक्य बाब आहे आणि हे फॅक्ट स्वीकारूनच आपल्याला याच्या तोडग्याकडे जावं लागेल. बरेचसे सर्वे असं सांगतात की एकनाथ शिंदेंनी लोकसभेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. आता विधानसभेमध्ये ते उद्धव ठाकरेंना सुद्धा मागे टाकू शकतात. निकाल लागल्यानंतरच खरं राजकारण सुरू होईल.